पुढे पहिलं षटक घेऊन कोण येतं आपल्या संघासाठी. चला आपल्या संघाचे दोन्ही एक राखीव खेळाडू पाठवायचे समोरून कक्षामध्ये. उर्फी संघ गोलंदाजी मार्कवरती अमोल, स्ट्राईकवरती फलंदाज पाहतोय आपण पाटघरी देवी संघांचा दीपेश आणि संतोष ही सलामीची जोडी. चला थोडा सामना चालू करायचंय. पंच रुपेश पाटील, एवढा वेळ खर्च करायचा नाहीये. पहिला चेंडू पाहतोय आपण अमोल यांचा दीपेशांसाठी. फुलटॉस चेंडू होता, पहिला चेंडू लटवलेला चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. पंचांचा इशारा येतोय, दोन्ही हात हवे समांतर येतोय. षटकारानं मात्र दीपेशने आपलं खातं ओपन केलंय आणि संघाचं सुद्धा. पहिला चेंडू पहिला षटकार फुलटॉस चेंडू आला होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला होता दीपेशाने. चल थोडं स्वयंसेवकांना विनंती असेल थोडे बॉल लवकर आणून द्यायचे मैदानाबाहेर गेले जेणेकरून वेळ खर्च होणार नाही. आणि आपण पाहतो एकीकडे एकता संघ आणि एकीकडे पाटघरी देवी क्रिकेट संघ फणसूर, दोन्ही संघांमधली ही लढत. पुन्हा एकदा खेळणं सज्ज अमोल, पुन्हा एकदा कायसा वाईड ओव्हरचा प्रयत्न होता, खराब यष्टीरक्षण. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहावी लागले. पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडू अतिरिक्त धाव, वाईट प्लस चौकार मिळाले 5 धावा. चेंडू फक्त लिगल चेंडू झाला 1 आणि धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये 11 धावा. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षकाची सुद्धा साथ लाभली नाहीये अमोल यांना. त्याचा फायदा मात्र पाटघरी क्रिकेट संघ फणसूर संघाला मिळताना पाहतो आपण. पुढील चेंडू पुन्हा अमोल यांचा, पुन्हा सज्ज आहे, पुन्हा फुलटॉस चेंडू, पुन्हा त्या दिशेला चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये येतोय. पुन्हा एकदा एक चौकार दीपेशाच्या फलंदाजीतून हा दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचले 15 वरती, बिनबाद 15 धावा. सुरेख फलंदाजी पाहतोय आपण दीपेश याची. वारंवार फुलटॉस चेंडूचा प्रदर्शन या ठिकाणी अमोलकडून पाहायला मिळतंय आणि त्याचा खरपूस समाचार घेताना त्याचा फायदा घेताना पाहतोय आपण दीपेश याला. पुन्हा एकदा सज्ज असेल दीपेश आणि अमोलची ही लढत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा चेंडू त्या दिशेला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू तत्पूर्वी म्हणत आहे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या झाली 17 या अंकावरती पोहोचले. धावसंख्या 3 चेंडू अजूनपर्यंत फेकले गेलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया पुढील 3 चेंडूमध्ये किती धावा निघतात. पहिल्याच जर का चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये जर का 25 धावा आल्या तर 50 धावांचं टार्गेट नक्कीच उभारू शकते पाटघरी देवी संघ फणसूर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. या ठिकाणी मात्र कोणताही इशारा नाहीये. सुरेख फलंदाजीनंतर नो चेंडू आणि फ्री हिट असणार आहे. नो +1 फ्री चेंडू. पुन्हा एकदा फिट असेल. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती गेला होता. सुरेख फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू मात्र आला होता. चेंडूला पाठवले सीमारेषे बाहेर. धावसंख्या मात्र धावते. धावसंख्या झाली 23 या अंकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राईक वरती मात्र संतोष गेला होता. दीपेशाने समाचार घेतला होता. फ्री हिटच्या माध्यमातून दीपेशाला जीवदान मिळालं होतं. स्ट्राईक वरती मात्र आता आपण पाहतोय संतोषाला. संतोषने सुद्धा आपलं खातं चौकाराने ओपन केलंय. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहूया. षटकार येतोय की झेल पकडला जातोय.
यावेळेस मात्र जो उत्साह होता तो उत्साह मात्र क्षेत्ररक्षकाने खंडित केलाय, कारण झेल पकडल्या रवी याने आणि संतोषला परतावं लागेल माघारी. संतोषाची जागासाठी गेलाय विजय. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल. धावसंख्या झाली 23. एक गडी बाद. सुरेख पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं दीपेश यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आला मात्र विजय गेलाय संतोषाच्या जागासाठी. अमोल्याचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पाहूया कशा प्रकारे फेकला जातो. अजूनपर्यंत या षटकामध्ये 4 फुलटॉस चेंडू फेकले गेलेत. यावेळेस मात्र पुन्हा त्या दिशेने चेंडू फेकला गेला. एक क्षेत्ररक्षक केलं जातं. एक धाव पूर्ण केली. दुसरा प्रयत्न केला जाईल का, आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावे मात्र धावसंख्या झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. एक गडी बाद आणि 25 धावांचं डोंगर या ठिकाणी उभं केलं पहिल्या षटकामध्ये. अजूनपर्यंतच्या झालेल्या लढतीमध्ये सगळ्यात महागडं पॉवर प्ले षटक ठरू शकतं हे अमोल यांचं. चला मी विनंती करतोय कर्णधार यांना लवकर त्वरित आपला क्षेत्ररक्षण लावून पुढील गोलंदाज पाचारण करायचं आहे. एकता संघ त्याचप्रमाणे पुढील होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेक कक्षाकडे स्थलांतर व्हायचे. दोन्ही संघ असतील. दोन्ही संघांना विनंती असेल आपण यायचं. नवयू क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी विरुद्ध मॅजिक 11 क्रिकेट संघ फणसूर भंडारवाडी. दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये नाणेफेकसाठी यायचे. नवयू क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी विरुद्ध मॅजिक 11 क्रिकेट क्लब फणसूर भंडारवाडी. थोडं जलदगतीने घ्यायचं. रुपेश पाटील आपण वेळ खर्च करून द्यायचा नाही. पुन्हा एकदा दीपेश स्ट्राईकवरती पाहतोय. पुन्हा एकदा अकोल पटाला चेंडू तो आपच्या दिशेने ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली. त्या ठिकाणी फंबल झाला क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाववरती मात्र कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. एका धाववरती समाधान मानावं लागले. धावसंख्या झाली 26 या अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज पाहतोय आपण रुपेश. यावेळेस मात्र काय न समजला चेंडू निर्धाव चेंडू. विजयला मात्र निर्धाव चेंडू टाळावे लागणार आहेत, कारण समोरचा फलंदाज दीपेश मात्र भन्नाट फॉर्म मध्ये दिसतो. आपण रुपेशला मात्र स्ट्राईक वरती आणावं लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पाहूया की धावा निघतात. एक धाव पूर्ण केलं. एका धावावरती समाधान मानावं लागतंय का दीपेशने मात्र थांबवलंय. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती 3 चेंडू सामना केला गेला. 3 चेंडूमध्ये अजूनपर्यंत 2 धावा खर्च केले ते रुपेशाने. यावेळेस मात्र कायसा भाव धावत होतो का, पंचांचा इशारा. कायसा खराब कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू कायसा हातामध्ये आला नव्हता आणि एक धाव चोटीची धाव या ठिकाणी घेण्यात यश आले ते पाटगरीन देवी क्रिकेट संघ फणसूर संघाला. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली धावफलक आपल्याला सांगताय 28 धावा. पुन्हा स्ट्राईक वरती विजय. या ठिकाणी मात्र अकोलपड्या चेंडू होता. पाहूया चेंडू जातो का सीमारेषेकडे. त्या ठिकाणी कायसा फंबल. क्षेत्ररक्षकाला कायसा 4 धावा. 4 धावे मात्र धावसंख्या 30 या अंकाच्या पुढे परत पाहतो आपण. 32 धावांवरती पोहोचले धावसंख्या. दुसरं षटक अजून प्रगतीपथावरती. क्षेत्ररक्षक कायसा फंबल झाला होता त्या ठिकाणी.
वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातो का खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावेने मात्र धावसंख्या 34 वरती पोहोचले. षटक क्रमांक 2 समाप्ती झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 34 धावा. या षटकामध्ये एकूण धावा 9 धावा या ठिकाणी कुठल्या गेलेत. 34 धावा झालेत. पुढील षटक घेऊन कोण येते पाहूया एकता संघाकडून. स्ट्राईक वरती पुन्हा दीपेश जाल सलामीवीर अजूनही स्ट्राईक वरती पाहतोय आपण. जितो गोलंदाजी मार्फत जितो पाहतोय आपण. पंचाला विनंती असेल आपण पंचा थोडा स्टंप चांगलं करायचं ते. धन्यवाद. पुढे चेंडू पुन्हा एकदा जे जे या ठिकाणी कायसा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितले जाते. पंच दाद स्वीकारतायत. वाईटच्या रूपाने धावसंख्या मिळाली. धावसंख्या झाले बर धावसंख्या पोहोचते 35. जे जे यांचा पहिला चेंडू स्वर मारा. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. पंचांचा हात बोट मात्र हवेकडे गेले. दीपेशला परतावं लागेल माघारी. दीपेशच्या रूपाने लागलेला पाटगडीन देवी क्रिकेट संघ फणसोया संघाला दुसरा झटका. दीपेश सचिन नागांसाठी जातो पाहतो आपण. थोडं स्पीडअप घ्यायचंय. सुशांत यावेळेस मात्र सुद्धा फुलटॉस लोअर फुलटॉसचा चेंडू होता मिस झाला आणि चेंडू मात्र आदळला एसटी वरती आणि दीपेशची पारी मात्र संपुष्टात आली. तर दीपेश थोडं भास लोअर जवळ घेते यायचे. पुन्हा एकदा सुरेश फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकवर्ड पंच केले. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला चेंडू मात्र चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. पहिला चेंडूवरती पहिला चौकार सुशांत याचा. दीपेशच्या विकेट नंतर मात्र सुंदर कमबॅक करताना सुशांत नाचरे. अजूनही मला वाटतं शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये किती धावा निघतात पाहूया. धावसंख्या पोहोचले 39 वरती. 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण होते का पाहूया. सुरेख चेंडू ब्लॉक केला होता. कोणत्याही प्रकारचा समजलेला नव्हता चेंडू सुशांत याला. सुरेख कमबॅक या ठिकाणी जे जे यांचं. पुन्हा एकदा तोच चेंडू. पुन्हा एकदा सुरेख श्रीरक्षण आपण पाहतोय. या षटकातील दुसरा विकेट जाताना आपण पाहतोय. सुशांत यांनी 3 चेंडूचा सामना केला. पहिला चेंडू ते चौकार. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडूवरती सुद्धा या ठिकाणी बाद होताना पाहतोय आपण सुशांत याला. आणि सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन जितू उर्फ जे जे यांचं. त्याचप्रमाणे यानंतरचा होणारा सामना असेल नयू क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी विरुद्ध मॅजिक 11 क्रिकेट संघ फणसू भंडारवाडी. दोन्ही संघांच्या संघाकडे विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे यायचंय. चला पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू झेल पकडला जातोय का पाहूया. पुन्हा एकदा चूक झाले. वारंवार चूक होते त्या क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहतोय. दुसरा झेल पकडला सुटला गेला त्याच्याकडून. आणि 2 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरकल्या. धावसंख्या झाली 41 अंकावरती. जर का झेल पकडला असता तर धावसंख्या मात्र 39 वरती स्थिरावलेली पाहिलं असतं आपण. आणि या षटकातील दुसरा विकेट तिसरा विकेट पाहायला असतं आपण. खरं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळेस मात्र सुरेख फटका. यावेळेस पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडू पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय.
2 धावा पूर्ण केले. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. पाहूया 2 धावा पूर्ण. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र पुन्हा झेल सुटला. 3 झेल सुटले त्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या मात्र झाले 43 धावा. 44 धावांचं आव्हान असेल ते एकता क्रिकेट संघ फणसू या संघाकडे. विजय आउट झाला. विजय परंतु सुरेख षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला जे जे यांचं. सर चेंडू द्यायचंय. चला वारंवार सूचना येते कमिटीकडून. यानंतरचा होणारा संघ असेल सामना असेल नवी क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी विरुद्ध मॅजिक 11 क्रिकेट संघ फणसू भंडारवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकाला शेवटचा कॉल असेल. आपण नाणेफेक कक्षाकडे यायचंय. चला मॅजिक 11 फणसू संघ कर्णधार आपण सुद्धा यायचंय. मी आयोजकांना विनंती करते आपण नाणेफेक करून घ्यायचंय. चला थोडं लवकर जलद गतीने जायचंय. पाटकरी देवी क्रिकेट संघ फणसू आपल्याला विनंती असेल आपण जलद गतीने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मी प्रवीणजी मनवल सर यांना विनंती करतो आपण या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायचंय. मॅजिक 11 फणसू संघा नाणेफेक जिंकलाय. आपण आपलं डिसिजन सांगायचं. चला तर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. रुपेश पाटील आपण सहकार्य करायचंय. वेळ खर्च करायचा नाहीये. पाटगरी देवी क्रिकेट संघ फणसू फक्त 11 प्लेयर असतील. चला पाटगरी देवी क्रिकेट संघ फणसू एवढा वेळ खर्च नाही करायचा आहे. मॅजिक 11 संघ फणसू या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी नवी क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी संघाला. सर तुला जलद गतीने चालू करे सामना. जिंकणारी आव्हान असेल 45 धावांचं. सॉरी 44 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 44 धावा. सर तुला सामना जलद गतीने चालवायचा आहे. खूप विलंब होत आहे सामन्याला. आपण पाहतोय 2 तास आपण उशिराने आहोत. आपण सर्वांनी नोंद घ्यायची. रुपेशजी पाटील आपल्यास विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करून द्यायचा नाहीये. स्ट्राईक वरती रवी गोलंदाजी मार्फत पाहतो आपण दीपेश. नॉन स्ट्राईकला अमोल. 18 चेंडू 44 धावा. अशा प्रकारचं आव्हान पाहणार आहोत आपण. पहिला चेंडू सुरेख चेंडू आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आले आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू दीपेशाची आपण सुरेख कामगिरी पाहतो. पहिलं या ठिकाणी सलामीवीर सुद्धा दीपेश आला होता. सलामीचा षटक सुद्धा दीपेश हाताळताना पाहतोय आपण. आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका करताना दीपेशाला पाहतोय आपण.
यावेळेस चेंडू त्या दिशेने गेला होता, क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सुटला होता, हात मात्र डोक्यावरती आले होते. तत्पूर्वी चेंडू विसावतोय. सीमारेषेकडे 2 धावा पूर्ण केले. तिसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3 धाव्याने मात्र उडपी संघाचं खातं ओपन झालंय. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू होते 3 धावा. धावसंख्या मात्र समीकरण बदलते. 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज. यावेळी समोर यांचा आकडूपाटाचा चेंडू होता. कावकोने दिशेला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू पकडेल तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केले यशस्वीरित्या. 5 अंकावरती पोहोचले. धावसंख्या क्षेत्ररक्षकाचा सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मोठे पारदेवी क्रिकेट संघ फन्सू बी संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातो का. यशरक्षक स्वतः चेंडू खाली आला आहे आणि अमोलियाच्या रूपाने लागलेला उडपी संघाला पहिला झटका. दीपेश याची सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्यांदा फलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये आपण त्यांना मोठे फटके खेळताना पाहिले होते. आता यावेळेस मात्र गोलंदाजी हाताळताना आपण त्यांना सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. अजूनपर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 4 चेंडू मध्ये मला वाटतंय 5 धावा आणि 1 गडी या ठिकाणी बाद केला. पुढे फलंदाज आपण सूरज पाहतोय उडपी संघाकडून. दीपेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरजासाठी. चेंडू कायसा आडव्या बॅटने खेळला होता. यावेळेस मात्र सूरज क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कमबॅक केलं त्या क्षेत्ररक्षकाने. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याच्याकडून चेंडू सुटला होता. यावेळेस मात्र यष्टीरक्षकच्या हाताने चेंडू सुटला होता आणि त्याने सुंदर असं कमबॅक बॅकअप दिलं होतं आणि एक चौकार मात्र हरवला होता निश्चित रूपाने. त्या ठिकाणी फक्त 1 धाव घेण्यात यश आले. 22च्या रूपाने धावसंख्या मिळाली होती सूरज याला. धावसंख्या झाले 6 अंकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील पाहतोय आपण दीपेशाचं. शाईकवरती रवी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आलंय. सुरेख षटकाची समाप्ती पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 7 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची गरज अजूनही. चला थोडं लवकर घ्यायचं आहे. दीपेश आपण विनंती असेल पुढे गोलंदाज लवकर प्रचारण करायचंय. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं. वेळ कमी खर्च करायचा आहे. पुढील गोलंदाज मला वाटतं सुशांत पाहतोय आपण. सॉरी संतोष. चला थोडा लवकर घ्यायचंय. संतोष गोलंदाजी मार्ग होते आपण. चला पुढील चेंडू शाईक वैद्य रवी. रवी विरुद्ध संतोष. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातोय का. या ठिकाणी मिस जज मात्र केलं होतं. चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु यावेळेस मात्र प्रयत्न सुरेख केला होता. प्रयत्नात अपयश आले आणि रनआउटच्या रूपात सुद्धा संधी होती. रवी याला जीवनदान मिळताना पाहतो आपण. रवी आले आणि यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू मिस केलाय रवी यांनी. न समजला चेंडू होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आकुर पडलेला चेंडू होता. चेंडू जातोय का पाहूया सीमारेषे बाहेर. चेंडू चाललाय 1 बाउन सीमारेषे बाहेर येतोय. चौकार या षटकातील या इनिंग मध्ये पहिला चौकार पाहतोय आपण. रवी याच्या फलंदाजीतून धावसंख्या झाले
दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. धावसंख्या 13 अंकावरती. चेंडू फेकले गेले 3. अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. 9 चेंडू आणि 31 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आखूड चेंडू आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा 1 बाउंस सीमारेषे बाहेर येतोय. बॅक टू बॅक चौकार रवी याचा फलंदाजीतून समीकरण मात्र बदलतंय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची 27 धावांची अजूनही गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज असेल रवी. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉक केलं होतं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल रवी याच्याकडून. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहतोय आपण. समीकरण झाले 7 चेंडू आणि 25 धावा. जर काही या चेंडूवरती मोठा फटका षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला तर शेवटच्या षटकामध्ये आपण गमतदार सामना मात्र पाहू शकतो. पुन्हा एकदा आकुरपाटाचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा चेंडू गेलाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. धावसंख्या झाले 23 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. रवीला मात्र स्ट्राईक वरती आणावं लागेल. रवी बघूया कशा प्रकारचे खरपूस समाचार घेतला जातोय. चला लवकर घ्यायचंय. 6 चेंडू आणि 21 धावा. स्ट्राईक वरती पाहतोय आपण सूरज. नॉन स्ट्राईकला रवी मात्र अपराधून फलंदाजी करतो. या मागील षटकामध्ये रवी यांनी 3 चौकार लगावले होते. परंतु क्षेत्ररक्षण कसं खराब बनावं लागेल कारण वारंवार फलंदाज 4 दिशेला खेळत होता. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं कर्णधार यांच्याकडून. 6 चेंडू आणि 21 धावा. सूरज यावेळेस मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. तिसऱ्या धावेने मात्र धावसंख्या झाले भर. 2 धावे मात्र धावसंख्या झाली 25 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. रवीला मात्र स्ट्राईक वरती आणायचं आणि स्ट्राईक वरती घेऊन गेला रवी याला. बघा रवी कशा प्रकारे खरपूस समाचार घेतोय. 5 चेंडू आणि 19 धावा. संतोष संतोषाचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख चेंडू खोदून काढला. पाहूया षटकार होतोय की झेल होतोय. यावेळेस मात्र झेल सोडला गेलाय. षटकार येतोय कारण चेंडू लागलाय झाडाला. षटकार. सामना मात्र अजूनही संपलेला नाहीये. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. रवी पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय रवी. 4 चेंडू आणि 13 धावा. यावेळेस मात्र पुन्हा चेंडू होळीमध्ये पाहूया झेल पकडला जातोय काय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 3 चेंडू आणि 11 धावा. तीन चेंडू आणि 11 धावा. यावेळेस मात्र पंचांचा इशाऱ्याची वाट पाहिजे. 9 चेंडू 9 प्लस चौकार मिळालाय बोनस.
धावसंख्येची गरज आहे 3 चेंडू आणि 6 धावा. पाच चेंडू 19 धावांची गरज असताना रवी मात्र स्ट्राईक वरती गेला आणि समीकरण राहिले 3 चेंडू आणि 6 धावा. फ्री हिटला जर का क्षेत्र फलंदाज चेंज झाला असेल तर क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही आपण. 3 चेंडू आणि 6 धावा. सचिन यावेळेस मात्र चेंडूने बॅटची गळा घेतले. पाहूया कमबॅक करतोय का सचिन. 2 चेंडू आणि 6 धावा. रवी काहीसा दबावाखाली अटीतटीचा हा सामना पाहतोय आपण. 2 चेंडू आणि 6 धावा. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल पकडला जातोय का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाईल. 2 धावा येतात यशस्वीरित्या पूर्ण. समीकरण झालं 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस असेल. पाहूया चौकार मिळतोय का. 1 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू